नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही मागेल त्याला सोलर पंप या योजनेसाठी अर्ज केला असेल, तुमचं पेमेंट होऊनही अजून पंप बसला नसेल किंवा व्हेंडर सिलेक्शन होऊनही काम अडकले असेल, तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण ज्या बातमीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, ती बातमी अखेर आली आहे. राज्य शासनाने सोलर पंप योजनेसाठी मोठा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता तुमच्या शेतातील सोलर पंप बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नेमकं शासन निर्णयात काय म्हटलंय, किती निधी मंजूर झाला आहे आणि आता तुमचं काम कधी सुरू होणार, या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मित्रांनो, गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहत आहोत की मागेल त्याला सोलर पंप या योजनेची गती थोडी मंदावली होती. अनेक शेतकऱ्यांनी कोटेशन भरले होते, काही जणांचे वेंडर सिलेक्शनही झाले होते, पण प्रत्यक्षात साईटवर काम सुरू होत नव्हते. जेव्हा आपण कंपन्यांशी किंवा अधिकाऱ्यांशी बोलत होतो, तेव्हा एकच उत्तर मिळायचं: शासनाकडून निधी आला नाही. कंपन्यांना पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी पुरवठा थांबवला होता. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर किंवा पिकाला पाणी देण्याच्या काळात शेतकऱ्यांची मोठी अडचण होत होती. आता ही चिंता मिटणार आहे. कालच म्हणजे 30 जानेवारी 2026 रोजी राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या GR नुसार मागेल त्याला सोलर पंप या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने तब्बल 1105 कोटी 58 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. हा आकडा खूप मोठा आहे. हा निधी थेट महावितरणाला वर्ग केला जाणार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की महावितरणाकडे आता पैसे आले आहेत आणि ते पुढे कंपन्यांना दिले जातील. त्यामुळे रखडलेली कामे आता युद्ध पातळीवर सुरू होतील. आता हा निधी नेमका कुठून आला आणि कोणासाठी वापरला जाईल हे थोडं समजून घ्या. तुम्हाला माहीत असेल की केंद्र सरकारची कुसुम योजना आणि राज्य सरकारची मागेल त्याला सोलर पंप योजना एकत्रितपणे राबवली जात आहे. या योजनेसाठी आशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आणि राज्य शासन यांच्या संयुक्त हिश्श्यातून हा निधी उपलब्ध करून दिला जातोय. महावितरणाने शासनाकडे ही मागणी केली होती की जवळपास 1,52,862 सोलार पंप उभारणीसाठी आम्हाला तातडीने निधीची गरज आहे. त्या मागणीची दखल घेत शासनाने हा 1100 कोटीचा पहिला मोठा हप्ता मंजूर केला आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न: याचा फायदा नेमका कोणाला होणार? तर लक्ष द्या. ज्या शेतकऱ्यांनी महावितरण पोर्टलवर अर्ज केला आहे आणि ज्यांनी आपला हिस्सा भरला आहे, ज्यांचे व्हेंडर सिलेक्शन झाले आहे पण कंपनीने अजून मटेरियल साईटवर आणले नाही, आणि मेढाच्या माध्यमातून ज्यांची कामे प्रलंबित आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. निधी उपलब्ध झाल्यामुळे कंपन्यांना त्याचे थकीत पैसे मिळतील आणि ते तातडीने तुमच्या शेतात सोलार पंप इन्स्टॉलेशनचे काम सुरू करतील. आता शेतकऱ्यांनी काय करायचं? मित्रांनो, निधी मंजूर झाला आहे, त्यामुळे येत्या 10 ते 15 दिवसात प्रत्यक्ष हालचाली सुरू होतील. तुम्ही काय करा? महावितरणाच्या सोलर पोर्टलवर लॉग इन करून तुमचे स्टेटस तपासा. जर तुमचे व्हेंडर सिलेक्शन झाले असेल तर आता निधी आला आहे, तुमचं काम लवकर सुरू होईल. जर तुमचं पेमेंट पेंडिंग असेल तर लवकरात लवकर भरून घ्या, कारण आता कामे वेगाने होणार आहेत. ही माहिती पूर्णपणे अधिकृत आहे. तुम्हाला जर हा शासन निर्णय स्वतः वाचायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या grmaharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा GR टाकत आहे, तिथे जाऊनही तुम्ही सविस्तर वाचू शकता. तर शेतकरी मित्रांनो, ही होती सोलर पंप योजनेबाबतची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी. उन्हाळा जवळ येतोय, त्याआधी हे काम मार्गी लागलं तर पिकांना नक्कीच फायदा होईल. तुम्हाला याबद्दल काही शंका असतील किंवा तुमच्या अर्जाचे स्टेटस काय आहे हे कळवायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि आपल्या इतर शेतकरी ग्रुपवर शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही आनंदाची बातमी मिळेल. आणि हो, सरकारी योजनांच्या अशाच खरी आणि अचूक माहितीसाठी आपलं लाभार्थी कॉर्नर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन योजनेच्या माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या.